19 जून 1966 हिंदवी स्वराज्य संस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने जय महाराष्ट्र म्हणत नारळ फुटला। प्रबोधनकार ठाकरेंनी आपला बाळ महाराष्ट्राला अर्पण केला आणि एक निडर रोखठोक सेना मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई लढायला सज्ज झाली। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या करारी वाड्याने मराठी मन चेतावलं आणि लोकांसाठी झटणारी, लोकांसाठी आंदोलन करणारी, लोकांसाठी लाठ्या काठ्या खाणारी, वेळ प्रसंगी मुंबई काय महाराष्ट्रही बंद करू शकणारी एक संघटना उदयास आली, शिवसेना। शेतकरी असोत, कामगार असोत, विद्यार्थी असोत, माता भगिनी असोत की 18 पगड जाती जमातीची तळागाळातील सामान्य माणसं असोत, या सगळ्यांसाठी शिवसेना आणि शिवसैनिक खंबीर ढाल बनले। शिवसेनेने अनेक कार्यकर्ते घडवले, सामान्य कार्यकर्त्यांचे नेते झाले, नेत्यांचे मंत्री झाले। ते घडले ते शिवसैनिकांच्या बळावर, बाळासाहेबांच्या आशीर्वादावर आणि उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनावर। कपाळाला शिवसेनेचा भगवा लागला की दगडाचाही देव होतो। हे देव पण शिवसेनेमुळे येतं, पण काही जणांना त्याचा विसर पडतो। वाघाचं कातडं पांघरलं की गाढवही स्वतःला वाघ समजू लागतो, पण सच्चा वाघ तोच जो बाळासाहेबांनी जन्म दिलेल्या शिवसेनेशी आणि बाळासाहेबांनी ज्यांच्या हातात शिवसेना सोपवली त्या उद्धव साहेबांशी एकनिष्ठ राहतो आणि पद, पैसे, मान मरातब या प्रलोभनांना न फसता फक्त महाराष्ट्र धर्मासाठी झटतो। अशा कडवट शिवसैनिकांच्या सच्च्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन। जोपर्यंत ही प्रेरणा पाठीशी आहे तोपर्यंत शिवसेना महाराष्ट्रासाठी सदैव लढत राहणार। संकटांना घाबरणाऱ्या पळपुट्यांचा हा पक्ष नाही, शिवसैनिकांच्या बलिदानाने उभा राहिलेला हा कडवट निष्ठावंतांचा पक्ष आहे। जय महाराष्ट्र।